शिवराय मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। आणि ही अतिवृष्टी झाल्याच्या नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून तेथील सर्व शेतकऱ्यांना जे काही नुकसान असेल, अतिवृष्टी असेल तर ती मंजूर करण्यात आली होती। आणि त्यावेळेचा जर विचार करायला गेला तर हेक्टरी फक्त 8,500 रुपये एवढं अनुदान त्या ठिकाणी वितरण करण्यात येत होतं। आणि त्याची जी काय मर्यादा होती तर ती मर्यादा आता वाढवण्यात आली आहे, तर ती 3 हेक्टरची करण्यात आली। तर मित्रांनो, आता राज्यातील एकूण जर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 31 जिल्हे आहेत आणि तालुके जर पाहायला गेलं तर एकूण 253 तालुके आहेत। तर या सर्व तालुक्यामधील शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये एवढं अनुदान वितरण होणार आहे। तर मित्रांनो, आता ही नेमके कोणते जिल्हे आहेत, त्याच्यानंतर कोणते तालुके आहेत, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहित होणार आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही किंवा वगळला आहे का, याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये बीड तालुका, तसेच आष्टे, पाटोदा, शिरूर कासर, तसेच माजलगाव, त्याच्यानंतर गेवराई, तसेच धारूर तालुका, त्याच्यानंतर आंबेजोगाई, तसेच परळी आणि वडवणी आणि त्याच्यानंतर केज, म्हणजे एकूण 11 तालुके याच्यामध्ये पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,500 रुपये एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर जालना जिल्हा, जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका आहे अंबड तालुका, तसेच जालना तालुका, तसेच घनसावगी, त्याच्यानंतर बदनापूर, तसेच परतूर, त्याच्यानंतर मंठा तालुका, तसेच भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुका, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, येथील एकूण 9 तालुके याच्यामध्ये पात्र आहेत। त्याच्यामध्ये पहिला म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुका, तसेच पैठण तालुका, त्याच्यानंतर वैजापूर तालुका, तसेच गंगापूर, खुलताबाद, त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर कन्नड, त्याच्यानंतर सोयगाव आणि फुलंब्री, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। आता याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, आणि हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 3 तालुके याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका म्हणजे कळमनुरी तालुका, तसेच वसमत तालुका आणि त्याच्यानंतर औंढा-नागनाथ तालुका, येथील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका, तसेच जिंतूर तालुका, पालम तालुका, गंगाखेड तालुका, सेलू तालुका, तसेच मानवत, त्याच्यानंतर पाथरी आणि सोनपेठ आणि शेवटचा पूर्णा तालुका, या तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुका, तसेच चिपळूण तालुका, तसेच गुहागर, त्याच्यानंतर खेड, तसेच मंचनगज, त्याच्यानंतर संगमेश्वर, तसेच रत्नागिरी, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र केले आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर यवतमाळ तालुका, जे यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामधील एकूण 12 तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये एवढा निधी हा मिळणार आहे। त्याच्यामध्ये पहिला तालुका वणी तालुका, तसेच झरी जामणी तालुका, तसेच कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटजे, यवतमाळ, तसेच राडेगाव तालुका, तसेच दारवानेर, त्याच्यानंतर बाबुळगाव, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 एवढे पैसे मिळणार आहेत। त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यामधील एकूण 6 तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। येथील पहिला तालुका म्हणजे धारणी तालुका, तसेच मोर्शी तालुका, चांदूर बाजार, तसेच अमरावती, त्याच्यानंतर चिखलदरा, तसेच नांदगाव खुर्द, त्यानंतर कारंजा, तसेच मानोरा आणि वाशिम, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि या तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना सरसगट 18,500 एवढे पैसे मिळणार आहेत। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्यात पहिला तालुका मदकापूर तालुका, तसेच सिंदखेड राजा, त्याच्यानंतर बुलढाणा, तसेच शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, तसेच चिखली, त्याच्यानंतर मोताळा आणि खामगाव, ही 9 तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना सरसगट 18,500 रुपये एवढे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। त्याच्यानंतर अकोला तालुका, अकोला तालुक्यामधील एकूण 5 तालुके आहेत। पहिला तालुका म्हणजे अकोट तालुका, तसेच बार्शी टाकळी तालुका, तसेच तेलारा, त्याच्यानंतर बाळापूर आणि पातूर, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत।
आणि या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सरसगट 18,500 रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील एकूण 14 तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका म्हणजे शिंदेवाही तालुका, तसेच बल्लारपूर, त्याच्यानंतर चंद्रपूर, तसेच सावली, त्याच्यानंतर भद्रावरी, तसेच वरोरा, त्याच्यानंतर चिमूर, राजुरा, कोरपणा, नागवीड, जिवती, त्याच्यानंतर गोड पिंपरी तालुका, त्याच्यानंतर बोबुर्णा आणि शेवटचा म्हणजे ब्रह्मपुरी तालुका, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यामधील एकूण 7 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि पहिला तालुका म्हणजे समुद्रपूर, तसेच वर्धा तालुका, आर्वी तालुका, हिंगणघाट तालुका, तसेच देवळी तालुका, सेलू तालुका आणि कारंजा तालुका, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील एकूण 12 तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला म्हणजे सावनेर तालुका, तसेच काटोल तालुका, त्याच्यानंतर रामटेक, तसेच पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, तसेच हिंगणा, उमरखेड, त्याच्यानंतर कुही आणि कमळेश्वर आणि शेवटचा नरखेड तालुका, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामधील एकूण 6 तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका भंडारा, तसेच मोहाडे, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखनी, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 एवढे पैसे मिळणार आहेत। त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील एकूण 7 तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहे। पहिला तालुका म्हणजे गोंदिया तालुका, तसेच तिरोडा तालुका, गोरेगाव, त्याच्यानंतर मोर अर्जुनी, तसेच देवरे, सालकेसा, त्याच्यानंतर सडक अर्जुनी, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर गडचिरोलीमधील एकूण 10 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। पहिला तालुका गडचिरोली, तसेच धानुरा, कुरखेडा, कोरचे, त्यांचा चारमोशी, तसेच मुलचरा, तसेच आरमोटे, एकटापल्ली आणि भामरगड आणि तसेच सिरोंचा, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधील एकूण 11 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका म्हणजे सोलापूर, त्यांचा सोलापूर, तसेच अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, तसेच माढा तालुका, करमाळा तालुका, सांगोला तालुका, माळशिरस, पंढरपूर आणि मंगळवेढा, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यानंतर अहिल्यानगर मधील एकूण 13 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। पहिला तालुका कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेगाव, राहाता, तिथं श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, त्याच्यानंतर श्रीगोंदा तालुका, तसेच कोपरगाव तालुका आणि संगमनेर तालुका, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधील एकूण 7 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। पहिला तालुका म्हणजे हवेली, तसेच शिरूर तालुका, इंद्रापूर तालुका, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील एकूण 3 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। पहिला तालुका म्हणजे गगनबावडा, तसेच चंदनगड आणि पन्हाळा, ही 3 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यानंतर सातारामध्ये सुद्धा 3 तालुके पात्र आहेत। पहिला तालुका कोरेगाव, तसेच खटाव आणि मान, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामधील एकूण 8 तालुक्याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्यामध्ये पहिला तालुका म्हणजे तासगाव तालुका, तसेच कवठे महाकाळ, त्याच्यानंतर विटा, आटपाडी, त्याच्यानंतर जत तालुका, तसेच सांगली तालुका, त्याच्यानंतर मिरज आणि वाळवा, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील एकूण 15 तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, त्याच्यानंतर देवळा, तसेच दिंडोरी, सुगरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर पेठ तालुका, इतकपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला, ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामधील एकूण 4 तालुके आहेत। त्याच्यामध्ये पहिला तालुका म्हणजे मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर, ही सर्व तालुक्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर
नंदुरबार जिल्ह्यामधील एकूण 6 तालुके आहेत. त्याच्यामध्ये शहादा तालुका, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी हे सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर धाराशिव मधील एकूण 8 तालुके आहेत. पहिला तालुका उमरगा, तसेच धाराशिव, त्याच्यानंतर लोहारा, त्याचं भूम, तसेच परंडा, कळंब, वाशी आणि तुळजापूर ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 10 तालुक्याच्या मध्ये पात्र आहेत. पहिला तालुका देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदनगर, त्याच्यानंतर औसा तालुका, तसेच निलंगा तालुका, त्याच्यानंतर शिरूर, अनंतपाळ, उदगीर आणि चाकूर ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत. आणि त्याच्यानंतर रत्नागिरीमधील दापोळा, चिपळूण, गुहागर, खेड, मंचनखेड, संगमेश्वर आणि रत्नागिरी. आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामधील एकूण 5 तालुके आहेत. पहिला तालुका मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण आणि त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. पहिला तालुका पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत. म्हणजे याच्यामध्ये एकूण जिल्हे पाहायला गेलं तर एकूण 31 जिल्हे येतात आणि तालुके जर पाहायला गेलं तर 253 तालुके येतात. आणि हे ज्या तालुक्याची आपण लिस्ट पाहिली या सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी सरसगट 18,500 रुपये एवढा निधी मिळणार आहे. आणि हा निधीसाठी तुम्हाला पैसे डायरेक्ट तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत. दिवाळीच्या पूर्वीच हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची केवायसी करायची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होणार आहे. मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या तालुक्यामधील कोणते महसूल मंडळांना पैसे कसे मिळणार आहेत या सुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.